लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारताना खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात. छत्रपती संभाजीनगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका झोन क्रमांक 7 कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसम कुणाल मनोहर कविकर वय 27 वर्ष राहणार गजानन नगर गारखेडा छत्रपती संभाजीनगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी महानगरपालिका झोन क्रमांक 7 कार्यालयात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने 10 जुलै 2026 रोजी आपल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महानगरपालिका झोन क्रमांक 7 येथे अर्ज केला होता. त्यानंतर आरोपी कुणाल कविकर याने जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 6,000 रुपये लागतील असे सांगून पैशांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2:06 ते 2:24 या वेळेत करण्यात आली. या पडताळणीत आरोपीने 5,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. दुपारी 2:56 ते 3:01 या वेळेत महानगरपालिका झोन क्रमांक 7 कार्यालयात आरोपीने तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चैनसिंग बुसिंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी पर्यवेक्षण केले. सापळा पथकात पोलीस हवालदार राजेंद्र नंदिले, पोलीस अंमलदार सचिन बारसे आणि चालक पोलीस अंमलदार रामेश्वर ताठे यांचा सहभाग होता. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.